झी मराठी, चर्चा ही होणारच। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात चालू सालातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा आज रविवारी दुपारी 12 वाजता भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। दुपारची वेळ, श्रावण महिना आणि रविवार यात्री संगमामुळे हजारो भाविकांनी दर्शन व स्नानासाठी गर्दी केली होती। गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात हजेरी लावली आहे। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढून ते पुन्हा श्री दत्त चरणांना स्पर्श करत दक्षिण द्वारातून बाहेर पडत आहे। या अद्वितीय योगायोगामुळे दक्षिण द्वार सोहळा साजरा करण्यात आला। भाविकांनी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त या जयघोषात पवित्र कृष्णा नदीच्या प्रवाहात स्नान करून पुण्यप्राप्तीचा लाभ घेतला। या सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वेगानं प्रसारित झाल्यानं सांगली, कोल्हापूर, मिरज, इचलकरंजी आणि इतर भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले। गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थ संस्थांतर्फे अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती। सोहळ्यादरम्यान श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। दक्षिणद्वार सोहळ्याला योगायोगाचा सोहळा असेही म्हटलं जातं। मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर दिशेने वाहणारी कृष्णा नदी दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडते। नदीचे पाणी गर्भद्वाराच्या चौकटीवरून ओसरणे ही नैसर्गिक घटना असल्यानं हा सोहळा नेमका कधी होईल हे सांगता येत नाही। मात्र ज्यांना स्नानाचा लाभ मिळतो त्यांच्यासाठी तो एक अद्भुत योग ठरतो।